Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. एकीकडे विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. परंतु या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने पुन्हा या चर्चांना उधाण आलं. अर्थात ही भेट रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. आता खुद्द शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर भाष्य केलंय. पवार काय म्हणालेत ते सुरुवातीला पाहूयात. एक शेवटचा प्रश्न विचारतो साहेब. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत. त्या संदर्भात काय साहेब, ती कर्जमाफीमध्ये ग्रामीण भागातल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे रोहित पवार यांना देखील याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रोहित पवारांनी आपण महाराष्ट्र धर्मासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. एकतर आदरणीय पवार साहेब मोदी साहेबांना का भेटले हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पवार साहेबांची नेहमी भूमिका असते, एकतर आंदोलन आपण केलंच पाहिजे, त्याच्याचबरोबर आपले जे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी त्यांचं चांगलं काम एक विरोधी पक्ष नेता म्हणून तिथं चालूच आहे. पण विद्यार्थ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी एक संवाद पण करणं तितकंच महत्त्वाचं असं पवार साहेबांना त्या ठिकाणी वाटलं होतं. त्यामुळे मोदी साहेबांची वेळ घेऊन पवार साहेबांनी शेतकऱ्याचे मुद्दे मांडलेच, पण जे युवांवर होत होतं, जो अन्याय युवांवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होता, याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवारसाहेब हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले होते आणि ती चर्चा तिथं झाली. हे पवारसाहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना नंतर मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर काल सुप्रियाताई ह्या अमित शहा साहेबांना भेटल्या, पण त्या भेटण्याचं कारण हे सुप्रियाताईंनी स्वतः सांगितलेलं आहे की 10 ऑगस्टला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणार आहे. एक छोटंसं रिसेप्शन, जे लोक दिल्लीवरनं मुंबईला येऊ शकले नव्हते लग्नाला नाहीतर रिसेप्शनला, अशा सर्व मान्यवरांचं एक रिसेप्शन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. खासदार आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांचं आणि सर्व इतर विरोधी पक्ष नेत्यांचं, आणि मग त्या अनुषंगाने त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे काल एका चॅनलशी बोलत असताना मी स्पेसिफिकली सांगितलं आहे, आदरणीय पवारसाहेब कधीही NDA बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत, आणि सुप्रियाताईसुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्हीसुद्धा आहोत. आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत. त्यामुळे कुठेही आमची NDA बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. आणि राहिला प्रश्न माझी भूमिका क्लिअर आहे. मी सातत्याने प्रामाणिकपणे विचाराबरोबर राहिलेलो आहोत, लोकांबरोबर राहिलेलो आहे. त्याच्याचबरोबर या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे जे आज सत्तेत आहेत, NDA आहेत, त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा मुद्दा असो, विद्यार्थ्यांचा मुद्दा असो, महिला सुरक्षतेचा मुद्दा असो, नाही तर कुठलाही मुद्दा असो, प्रामाणिकपणे मी लढलेलो आहे, पुढे जाऊन लढणार आहे. त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे. मी महाराष्ट्र धर्माबरोबर आहोत, मराठी माणसांबरोबर आहे, महाराष्ट्राच्या विकासाबरोबर आहे, आणि काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे NDA बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही, न माझ्या पक्षातले प्रमुख नेते त्या ठिकाणी जातील असं मला वाटतं. रोहित पवारांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यता फेटाळल्यात. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांची सत्तेसोबत जाण्याची इच्छा आहे अशा चर्चा होत्या. जयंत पाटील यांनी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता शरद पवार आणि रोहित पवार यांनी विलिनीकरण होणार नाही असं स्पष्ट केलं असलं तरी गेल्या काही काळात झालेल्या राजकारणामुळे कधी काहीही होऊ शकतं हे आता समोर आलंय. त्यामुळे सध्या तरी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.